मटण म्हटलं की नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। त्यात गावरान पद्धतीने बनवलेला मटण रस्सा असेल तर काय विचारूच नका। एक काय 4 वाटी रस्सा पिल्याशिवाय चैनच पडत नाही। तर आज आपण बकऱ्याच्या मटणाचा झणझणीत तांबडा रस्सा व मटण सुक्क कसं बनवायचं ते पाहूया। कमीत कमी मसाल्याचा वापर करून तरीदार, रुचकर, स्वादिष्ट, झणझणीत, अप्रतिम चवीचा कोल्हापुरी तांबडा रस्सा व सुक्क मटण बनवूया। चला तर रेसिपी सुरू करूया। तर आज आपल्याला बनवायचं आहे 1 किलो मटण रस्सा। तर त्यासाठी या ठिकाणी बकऱ्याचं 1 किलो मटण घेतलं आहे। ते असं स्वच्छ धुवून घ्यायचं। 1 ते 2 वेळा मटण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। चरबी असते ती साईडला धुवून घ्यायची, ती आपण तेलामध्ये प्रथम फोडणीला टाकायची। मटणाचा रस्सा व मटण सुक्क बनवायचं आहे। मटण फोडणी टाकण्याआधी आपण यामध्ये मीठ घालायचं। तर अर्धा चमचा मीठ घालायचं या ठिकाणी आपण। तर पाव चमचा हळद घालायची। मटण फोडणी द्यायचं। मटण फोडणी देण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे। तर यामध्ये आपण घालायचं अर्धी पळी तेल। तेल चांगलं कडल्यानंतर आपण यामध्ये घालायची बकऱ्याची चरबी। तेलामध्ये चरबी आपण घातल्यामुळे एकदम रश्याला असा छान असा कट येतो, म्हणून आपण तेलामध्ये ही चरबी अशी भाजून घ्यायची। 1-2 मिनिटं चरबी चांगली तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये सर्व मटण घालायचं। मटण चांगलं तेलामध्ये आपण परतून घ्यायचं। तेलामध्ये चांगलं मटण परतल्यानंतर यावरती झाकण झाकून ठेवायचं। ताटावरती आपण पाणी ठेवायचं। तेलावरती पाणी ठेवल्यामुळं आपलं तेलामध्ये चांगलं मटण शिजतं, तर पातेल्याला मटण चिकटत नाही। आता आपण चांगले मटण शिजू द्यायचं। मटण शिजत टाकलं तर आता आपण पाहूयात मटण रस्सा बनवण्यासाठी कोणकोणता मसाला घ्यायचा। तर या ठिकाणी पांढरे तीळ मी घेतलेले आहेत 2 चमचे। 1 चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत। तर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायचे आहेत। 2 तुकडे आपल्याला आल्याचे घ्यायचे आहेत। अशी थोडी कोथिंबीर घ्यायची देठासकट। तर थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं। 15 ते 20 तुकडे खोबऱ्याची घ्यायची ओल्या। तर 15 ते 20 तुकडे आपण सुक्या खोबऱ्याची घ्यायची। आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। तीळ व जिरे आपण थोडे गॅसवरती गरम करून घ्यायचे। गॅसवरती कढई ठेवून आपण तीळ जिरे गरम करून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं आपण मंद आचेवरती असं जिरे व तीळ परतून घ्यायचे। तीळ व जिरे गरम करून घेतल्यानंतर आपण मिक्सरमध्ये मसाला वाटून घ्यायचा आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण चांगला मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा। तर या पद्धतीने आपण एकदम बारीक असा मिक्सरला मसाला बारीक करून घ्यायचा। 10 मिनिटांनंतर आपण पाहूयात की मटण शिजले का। तर वरती ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळे खाली आपलं मटण पातेल्याला चिकटत नाही। मिठाच्या पाण्यामध्येच आपण असं मटण छान असं वाफेवरती शिजवून घ्यायचं। आता यामध्ये आपण पाणी घालायचं। जेवढा आपण रस्सा बनवणार आहोत तेवढं यामध्ये आपण पाणी घालायचं। तर आपण रस्सा बनवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा। तर आता आपण गॅस मध्यम करायचा व ताटावरती पाणी ठेवायचं, त्यामुळे आतलं पाणी आपलं आटत नाही व छान असं वाफेवरती मटण शिजतं। 10 मिनिटं आपण तेलामध्ये मटण चांगलं शिजवून घेतलं। तर आता आपण 20 मिनिटं चांगलं पाण्यामध्ये मटण शिजवून घ्यायचं। 20 मिनिटांनंतर आपण यावरचं झाकण काढून पाहायचं की मटण शिजले का। छान असं मटण शिजलं की आता यामध्ये आपण चटणी मसाला घालायचा। मटण आता आपण साईडला ठेवायचं। कढईमध्ये आपण एक पळी तेल घालायचं। आपण मटण शिजवून घेण्यासाठी अर्धी पळी तेल घातलं होतं। तेल कडल्यानंतर यामध्ये घालायचा कांदा। तेलामध्ये चांगला आपण कांदा भाजायचा। कांदा तेलामध्ये चांगला भाजण्यासाठी यामध्ये पाव चमचा आपण मीठ घालायचं, त्यामुळे लवकर कांदा भाजतो। कांदा आपण छान असा सोनेरी कलर होईपर्यंत भाजायचा, त्यामुळे एकदम रश्याला स्वाद चांगला येतो। काश्मीरी लाल तिखट यामध्ये 1 चमचा घालायचा। काश्मीरी लाल तिखट यामध्ये आपण कलरसाठी घालायचं। त्यानंतर 1 मोठी पळी यामध्ये चटणी घालायची। ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे, तर ही जास्त तिखट नाही, म्हणून आपण यामध्ये जास्त घालायची। यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले घातलेले आहेत, तिखट नसते म्हणून यामध्ये आपण भरपूर अशी चटणी घातली। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे 1 लहान चमचा मटण मसाला। ते आपण चांगलं हलवून घ्यायचं। चटणी थोडी तेलामध्ये भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं 1-2 चमचे पाणी आपण घालायचं। गरम पाणीच घालायचं आपण। त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेला आपण ओला मसाला यामध्ये घालायचा। तर अर्धा मसाला यामध्ये आपण घालायचा। तर
मटण परतण्यासाठी आपण अर्धा मसाला ठेवायचा। जसा घट्ट किंवा पातळ रस्सा पाहिजे आहे तेवढा आपण यामध्ये मसाला घालायचा। तर चांगला असा आपण मसाला तेला चटणीमध्ये चांगला भाजून घ्यायचा। साठी यामध्ये एक अर्धी वाटी आपण पाणी घालायचं। छान असं मसाला तेलामध्ये शिजल्यानंतर साईडनं असं तेल सुटतं। चांगला मसाला चटणी तेलामध्ये शिजला। आता हा सर्व मसाला आपण रश्श्यामध्ये घालायचा। गरम पाणी कढईमध्ये घालून आपण यामध्ये ओतायचं। जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे आहे तेवढे यामध्ये आता आपण पाणी घालायचं। तर आता मसाला चटणी घातल्यानंतर एक 10 मिनिटं आपण रस्सा चांगला मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचा। तर आता आपण सुक्क मटण बनवायचं। असाच रस्सा आपण बारीक गॅसवरती एक 5 ते 10 मिनिटं शिजवायचा। त्यामुळे छान असा रश्श्याला कट येतो व रुचकर असा रस्सा तयार होतो। कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा आपला तयार आहे। रस्सा तयार केला। आता आपण सुक्क मटण बनवायचं। तर गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये एक पळी आपण तेल घालायचं। तेल कडल्यानंतर यामध्ये मध्यम साईजचे 2 बारीक पातळ असं चिरून कांदे घालायचे। चांगला असा आपण कांदा भाजायचा। कांदा चांगला भाजण्यासाठी यामध्ये 1 पाव चमचा मीठ घालायचं। त्यामुळे छान असा कांदा भाजतो। कांदा सोनेरी कलर होईपर्यंत आपण भाजायचा। छान असा कांदा भाजला, गॅस बारीक करायचा आपण। त्यानंतर यामध्ये घालायचं काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा। त्यानंतर मटण मसाला यामध्ये 1 चमचा घालायचं। 1 पळी चटणी घालायची यामध्ये। त्यानंतर ओला मसाला यामध्ये घालायचा। मिक्सरचं भांड धुवून यामध्ये थोडं पाणी घालायचं। एक अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं। मसाला चांगला तेलामध्ये शिजण्यासाठी यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचं। गॅस बारीक करायचा। तर 1 ते 2 मिनिटं चांगला आपण मसाला शिजवून घ्यायचा। यावरती झाकण ठेवायचं। 1-2 मिनिटं चांगला मसाला तेलामध्ये शिजल्यानंतर छान असं साईडनं याला तेल सुटतं। तर आता यामध्ये आपण घालायचं मटण। सर्व रश्श्यामधलं मटण काढून घेतलं। तर आता हे मटण आपण मसाल्यामध्ये मटण घालायचं। आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालायचं। झाकण झाकायचं। 1-2 मिनिटं आपण चांगलं मसाल्यामध्ये मटण शिजवून घ्यायचं। तर 2 मिनिटांनंतर चांगलं मसाल्यामध्ये मटण शिजलं तर झणझणीत कोल्हापुरी सुक्क मटण आपलं तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने झणझणीत कोल्हापुरी मटण रस्सा व सुक्क मटण नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।